हॅलो, नमस्कार. मी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. उन्हाळा खूप वाढला गेला आहे. उन्हाळा वाढल्यामुळे दुपारी आपल्याला थंड सरबत किंवा ज्यूस प्यावा वाटतो. तर मी आज तुमच्यासाठी कलिंगडाची एक रेसिपी घेऊन आली आहे. तर आज आपण आपल्या किचनमध्ये कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत. प्यायला खूप टेस्टी लागतो हा ज्यूस आणि फक्त 5 मिनिटांमध्ये हा ज्यूस बनवून तयार होतो. तुम्ही बघू शकताय किती छान ज्यूस झालेला आहे आणि प्यायलाही तितकाच छान होता. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कलिंगड चिरून घेतला आहे. त्याचबरोबर अर्धी वाटी साखर घेतली आहे, साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत. इथं मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हा ज्यूस बनून तयार होतो. आता मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण कलिंगड घेतलं आहे ते टाकायचं आहे. कलिंगडाच्या इथं मी बिया काढलेल्या नाहीयेत, बिया सकटच कलिंगड घेतलेलं आहे. आता जे आपण बाकी साहित्य घेतलं होतं, पुदिन्याची पानं, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ, हे सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे आणि साखर पण टाकायची आहे. आता झाकण लावून आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. पण वाटताना चालू बंद मिक्सर करत आपल्याला हे वाटायचं आहे, म्हणजे बिया जास्त बारीक होणार नाहीत. तर आता 1 ते 2 मिनिटं फक्त फिरवून घेतलं आहे. आता अशा पद्धतीचा एक बाउल घेतला आहे आणि ह्याच्यावरती ह्या पद्धतीची चाळण घेतली आहे. ह्या चाळणीने आपण हा ज्यूस गाळून घेणार आहोत. अशा पद्धतीनं गाळल्यामुळं जो बियांचा चोथा आहे तो एका साईडला होतो आणि घट्ट असा ज्यूस एकदम बनून तयार होतो. हा ज्यूस बनवताना पाणी घालायची गरज नसते. खूप घट्ट आणि छान असा ज्यूस तयार होतो. तुम्ही बघू शकताय बियांचा चोथा पूर्णपणे वरती राहिलेला आहे. आता उरलेला ही ज्यूस मी टाकत आहे. बाजारातून महागडे आणि प्रिझर्वेटिव्ह असलेले ज्यूस आणण्यापेक्षा हे हेल्दी ज्यूस तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. कारण बाहेरचे ज्यूस पिणं शरीरासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे मुलांसाठी अशा हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की बनवून देत जा. तर तुम्ही बघू शकताय आता पूर्णपणे बियांचा चोथा वरती राहिलेला आहे. हा चोथा आता आपल्याला फेकून द्यायचा आहे. बघा तुम्ही, हा एवढा चोथा उरलेला आहे, फक्त बियाच उरलेल्या आहेत. आता ज्यूस तुम्हाला दाखवते किती असा दाटसर असा ज्यूस बनलेला आहे. खूप छान असा ज्यूस झालेला आहे. आता ह्या ज्यूसमध्ये फक्त आता मी इथं आईस क्यूब घालणार आहे, कारण बाकीचं सर्व साहित्य मी टाकलेलं आहे. उन्हाळा खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे थंड प्यावं वाटतं, म्हणून आपण ह्याच्यामध्ये आईस क्यूब टाकणार आहोत, जेणेकरून ज्यूस एकदम थंड लागेल. तर आता 1 वाटीवर आईस क्यूब ह्याच्यामध्ये मी टाकले आहेत आणि त्याचबरोबर बारीक कट केलेलं कलिंगडही टाकलं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान ज्यूस बनून तयार झालेला आहे. तर बाहेरचा ज्यूस पिण्यापेक्षा अगदी स्वस्तात मस्त असा हा ज्यूस बनून तयार होतो. तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.